लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी पहा, ज्या महिलांना जून महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना या ठिकाणी आनंदाची बातमी आहे। त्यांना जे आहे ते लाभ पुन्हा सुरू होणार आहे। परंतु कोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे, किती तारखेला मिळणार आहे, संपूर्ण डिटेल आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत। तर या ठिकाणी पहा, बऱ्याच महिलांचे या ठिकाणी कमेंट आले होते की आम्हाला सर जून महिन्यातला हप्ता अद्याप मिळालेला नाही आहे। तर त्या सर्व महिलांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे व्हिडिओ संपूर्ण पहा। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण ए टू झेड माहिती दिलेली आहे की ज्या महिलांना जूनचा किंवा त्या अगोदर कधी लाभ मिळालेला नाही आहे त्यांना लाभ कधी मिळेल, केव्हा मिळेल, त्यांना तक्रार करायची काय गरज आहे का, तक्रार करायची असेल तर कशी करायची आहे, किंवा करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतील, त्यांना या ठिकाणी कुठे जायचे, कुठे तक्रार करायची, संपूर्ण माहिती सांगणारच आहे। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, कारण की हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। विशेष म्हणजे महत्त्वाचं असं सांगणे आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या महिलांना सुद्धा जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे। तर त्यांना या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला कुठेही काही कागदपत्र अपलोड करायची गरज नाही किंवा कुठं काय तुम्हाला तक्रार करायची पण गरज नाही आहे। आणि जे अपात्र महिला आहेत, अपात्र म्हणजे कोण, ज्या रेशन कार्डात 2पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्यापैकी एक महिला त्या ठिकाणी वगळली जाणार आहे। आणि त्यानंतर विशेष म्हणजे त्यांचं उत्पन्नाचं चेक केलं जाणार आहे, त्यानंतर रेशन कार्ड चेक केलं जाणार आहे, त्यांचं उत्पन्न त्यांच्या नावावर कुठली चारचाकी वाहन आहे का, असे भरपूर असे जे नियम दिलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये नियम काय दिले आहेत त्या ठिकाणी पहा। पहिला नियम आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे, तर ते पण या ठिकाणी पात्र आहेत। ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत पात्र आहेत। लाभार्थीची स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असेल तर पात्र आहेत। आणि लाभार्थीचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला हवे तर ते पात्र आहेत। आता या ठिकाणी अपात्र कोण आहे, तर अपात्र या ठिकाणी जे आहे ते ज्या महिला या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्या अपात्र आहेत, त्यांना लाभ मिळणार नाही आहे, हे 100% खरं आहे। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्याचे आयकरदाता आहेत म्हणजे कर भरतात ते पण या लाडक्या बहिणीमध्ये पात्र नाही आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेल्या कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार पात्र ठरतील। त्यानंतर पहा, सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्या महिला पण या ठिकाणी पात्र नसणार आहेत। तर या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला ह्यामध्ये दुसऱ्या कोणत्या योजनेच्यामध्ये ह्यामध्ये तुम्हाला सांगतो श्रावणबाळ असेल किंवा PM किसान योजनेचा असेल किंवा यामध्ये आपल्या मुख्यमंत्री जी योजना आहे शेतकरी योजना त्यामध्ये तुम्हाला कुठला लाभ भेटत असेल तर ते पण या ठिकाणी जे आहे तुम्हाला हा लाभ मिळणार नाही आहे। तुम्ही दुसऱ्या योजनेतून 1500पेक्षा जास्त जर तुम्ही कुठल्या योजनेतून तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला ह्या लाडक्या बहिणीमध्ये लाभ मिळणार नाही आहे। आणखीन पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत त्यांना लाभ मिळणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाद्वारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही आहे। ज्यांच्याकडे चारचाकी वाहन त्यामध्ये ट्रॅक्टर वगळून म्हणजे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना लाभ मिळू शकतो, पण ज्यांच्याकडे दुसरं चारचाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकडे दुसरं चारचाकी वाहन आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत असेल तर त्यांना हा लाभ मिळणार नाही आहे। तर अशा प्रकारे ह्या लाडक्या बहिणींना हे लाभ मिळणार नाही आहेत। हा आदित्यताई तटकरे मॅडम यांनी पोस्ट केलेले आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जाची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती जी आहे ती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने 26.34 लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केलेली आहे। तर ह्यामध्ये काय झालं आहे, काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याने आणि काही कुटुंबामध्ये 2पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुष अर्ज केलेल्याची बाब निर्देशित झालेली आहे। तर ह्यामध्ये या ठिकाणी पहा, काही लाभार्थी जे आहेत
ह्या योजनेचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता दुसऱ्या योजनेचा पण लाभ घेतात। तर ह्या योजनेमध्ये असं आहे, जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नाही आहेत। आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे की तुम्ही एका कुटुंबामध्ये 2 महिला जे आहेत ते लाभ घेऊ शकतात। तर ह्यामध्ये 2 पेक्षा जास्त काही महिला लाभ घेत असल्याचे या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि काही ठिकाणी तर या ठिकाणी पुरुषांनी अर्ज केलेले आहेत आणि पुरुषांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांना हे पैसे मिळत आहेत। तर ही पडताळणी सध्या सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी पहा आणखी पुढे काय दिलेलं आहे। तर ह्या माहितीच्या आधारे जून 2025 पासून 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी पहा लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की ह्यामध्ये काही पात्र लाडक्या बहिणी सुद्धा आहेत। ह्या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे आणि ह्यामध्ये काही पात्र लाभार्थी पात्र लाडक्या बहिणी सुद्धा आहेत, त्यांचा लाभ जे आहे ते सुरू होणार आहे। तर या ठिकाणी 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे। आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांची काही या ठिकाणी खरोखर पात्र आहेत, ह्या पात्र योजनेत ते बसतात, तर त्यांना या ठिकाणी कुठलीही तक्रार करायची गरज नाही आहे। त्यांना या ठिकाणी अर्जदार लॉग इन करा यावरती ऑप्शन क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो, अर्जदार लॉग इन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येईल। तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल। तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। तर या ठिकाणी पहा तुम्ही जर स्वतः या ठिकाणी अर्ज केला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा पासवर्ड माहिती नसणार आहे। तर पासवर्ड माहिती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी पहा तुमचा पासवर्ड विसरला ह्यावरती येथे क्लिक करायचं आणि तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे। पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, तुमचा पासवर्ड आणि जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा भरून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसत आहेत, या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते असा इंटरफेस येईल। तर या ठिकाणी पहा तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जे आहेत ते अशा प्रकारे अप्रूव्हल असायला पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी पहा संजय गांधी नो आणि त्या ठिकाणी पहा तुम्हाला तुमचे हप्ते किती मिळाले आहे तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे, तुम्हाला या ठिकाणी तुमचे हप्ते किती मिळेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे। तुम्हाला हप्ते किती मिळालेत काय मिळाले हे तुम्हाला चेक करता येणार आहे। या ठिकाणी पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला हप्ते किती मिळाले आहेत, काय तुमचं संपूर्ण या ठिकाणी पहा 1500 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत। या ठिकाणी साईडला तुम्हाला दिसत आहे हे 1500 रुपये अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते पैसे किती रुपये मिळाले, किती तारखेला भेटलेले आहेत हे संपूर्ण डाटा या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुम्हाला स्वतः चेक करू शकतात की किती हप्ते मिळालेत आणि किती हप्ता मिळाला नाही आहे। तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती समजली असेल, लाडक्या बहिणींना सर्वांना ही माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर जूनचा हप्ता मिळाला नसेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। नक्कीच पुढच्या व्हिडिओत तुम्हाला त्याची तारीख सांगेल की कधी मिळणार आहे आणि तुम्हाला एकूण किती रुपये मिळणार आहेत, जूनचे आणि जुलैचे एकूण मिळणार आहेत का फक्त जुलैचाच मिळणार आहे का फक्त जूनचे मिळणार आहे, ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। त्यामुळे फक्त मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्हाला लाभ मिळाला आहे की नाही मिळाला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी संपूर्ण कळेल की किती महिलांना आतापर्यंत जे आहे ते जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे। तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।